नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 16 पाहणार आहोत. या एक्सपेरिमेंटमध्ये आपणास प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचा आहे सिंपल फंक्शन आणि पॅरामीटराइज्ड फंक्शनसाठी यूजिंग VB.NET. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण फाईल या मेनूचा वापर करून न्यू प्रोजेक्ट तयार करत आहोत आणि मग त्याच्यानंतर कन्सोल ॲप्लिकेशन हा टेम्पलेट निवडून आपण एक्सपेरिमेंट क्रमांक 16 या ठिकाणी क्रिएट करत आहोत. आता या ठिकाणी आपला एक्सपेरिमेंट 16 साठीचा प्रोजेक्ट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपण आता मेनच्या आतमध्ये या ठिकाणी कोडिंग करणार आहोत. तर आपण पाहताय की मेनच्या आतमध्ये म्हणजे सब प्रोसिजर मेन या ठिकाणी इथे स्टार्ट होते, तर या ठिकाणी एंड सबच्या सहाय्याने ही सब प्रोसिजर या ठिकाणी संपते. तर सब प्रोसिजर मेन ही काय आहे, सिस्टीम डिफाइन्ड आहे आणि उर्वरित आपण या ठिकाणी ज्या दोन मेथड्स पाहतोय की ज्या फंक्शन्स आहेत, तर पहिलं फंक्शन आहे शो आणि मग त्याच्यानंतर फंक्शन आहे ॲड. ओके, तर आता आपण मेनच्या आतमध्ये पोहोचतोय. तर मेनच्या आतमध्ये आपण शो या फंक्शनला कॉल केलेला आहे. तर शो हे फंक्शन आपल्या मेनच्या बाहेर या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पब्लिक फंक्शन दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी फंक्शनचं नाव मांडायचं आहे आणि मग त्याच्यानंतर एंटर प्रेस केला असता आपल्याला एंड फंक्शनद्वारा हा ब्लॉक या ठिकाणी तयार होणार आहे. आणि इनसाइड धिस आपण या ठिकाणी काय करणार आहोत, फंक्शनसाठी कोड निर्माण करणार आहोत. तर सब प्रोसिजर आणि फंक्शन याच्यामध्ये फरक हा आहे की सब प्रोसिजरमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंट लिहू शकत नाही, पण फंक्शनमध्ये आपण रिटर्न स्टेटमेंट लिहू शकतो. तर या ठिकाणी आपण रिटर्न स्टेटमेंट न लिहिल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्याला वॉर्निंग या ठिकाणी दाखवत आहे. तर मी या ठिकाणी रिटर्न स्टेटमेंट लिहिला असता लगेच या ठिकाणाहूनची जी काही ग्रीन जी वॉर्निंग होती त्या ठिकाणी रिमूव्ह झालेली आपण पाहत आहात. तर आपण या ठिकाणी फंक्शन कसं तयार करायचं हे जाणलेलंच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण आता पुढील आपल्या कोडकडे जो काही आपण मांडलेला फंक्शन आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. तर पब्लिक फंक्शन आणि फंक्शनचं नाव आपण काय ठेवलेलं आहे, शो या फंक्शनच्या आतमध्ये आपण सिम्पली एक राईट लाईन स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि या स्टेटमेंटच्या मध्ये आपण काय प्रिंट करणार आहोत, दिस इज अ सिम्पल फंक्शन. म्हणजेच या फंक्शनमध्ये आपण जो काही प्रोसेसिंग स्टेटमेंट लिहिणार आहोत तो बिफोर द एंड फंक्शन आपण लिहिणार आहोत. तर या ठिकाणी मी सिम्पली या ठिकाणी एक राईट लाईन स्टेटमेंट घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी अन्य कोड या ठिकाणी मांडून हा जो शो फंक्शन आहे तो तुम्ही मेन या सब प्रोसिजरमध्ये तुम्ही कॉल करू शकता. तर पहा, आपण या ठिकाणी एक राईट लाईन स्टेटमेंट लिहिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यात अगोदर शो फंक्शन कॉल केला असता आपल्याला स्क्रीनवरती काय प्रिंट झालेलं पाहायला मिळणार आहे, दिस इज अ सिम्पल फंक्शन हे स्टेटमेंट प्रिंट झालेलं पाहायला मिळणार आहे. मग त्याच्यानंतर काय होत आहे, ए आणि बी हे इंटिजर स्वरूपातले दोन व्हेरिएबल्स या स्टेटमेंटच्या सहाय्याने क्रिएट होत आहेत. ए आणि बी हे कोणत्या टाईपचे आहेत, इंटिजर टाईपचे आहेत. त्यानंतर राईट लाईन स्टेटमेंटद्वारा आपल्याला स्क्रीनवरती काय प्रिंट केलं जाणार आहे, एंटर द 2 नंबर्स. ओके, सो हा स्टेटमेंट प्रिंट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, हा मेसेज वाचून आपण 2 व्हॅल्यू एंटर करणार आहोत. पहिली व्हॅल्यू एंटर केल्यानंतर ती रीड लाईन स्टेटमेंटद्वारा ए मध्ये जाऊन बसेल, तर दुसरी व्हॅल्यू रीड लाईन स्टेटमेंटच्या सहाय्याने बी मध्ये जाऊन बसेल. आणि मग त्याच्यानंतर आपण ॲड या फंक्शनला या ठिकाणी कॉल केलेलं आहे आणि ह्या ए आणि बी मध्ये आलेल्या ज्या 2 व्हॅल्यूज आहेत म्हणजेच ए आणि बी जे आहेत ते आता आपण ह्या ॲड या मेथडकडे म्हणजेच ॲड या फंक्शनकडे आपण पाठवत आहोत. तर पुढे जाऊन आपण ॲड हे फंक्शन लिहिलेलं आहे, पहा, पब्लिक फंक्शन ॲड. ओके, ॲड या फंक्शनला आपण 2 पॅरामीटर्स तयार केलेले आहेत, आय आणि जे. कोणत्या टाईपचे आहेत, इंटिजर टाईपचे आहेत. तर हे व्हेरिएबल तयार करण्यासाठी बाय व्हॅल आय ॲज अ इंटिजर अशा पद्धतीने आपण मांडणी करतो. तर जे हे व्हेरिएबल तयार करण्यासाठी बाय व्हॅल जे ॲज इंटिजर. तर या ठिकाणी आपण 2 पॅरामीटर्स तयार केलेले आहेत, आय आणि जे. तर ॲड या फंक्शन कॉलिंगच्या सहाय्याने ए आणि बी मध्ये असणाऱ्या ज्या 2 किमती आहेत ते कोणामध्ये कॉपी होणार आहेत, आय आणि जे मध्ये कॉपी होणार आहेत. त्यानंतर आपण ॲड या मेथडमध्ये किंवा ॲड या फंक्शनमध्ये आणखीन एक लोकल व्हेरिएबल तयार केलेलं आहे की ज्याचं नाव आहे सम. आणि सम हे कोणत्या टाईपचं आहे, इंटिजर टाईपचं आहे. सम या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू या ठिकाणी इनिशियलाइज करत आहोत आय आणि जेच्या बेरजे नंतर. सो आय आणि जेची बेरीज झाल्यानंतर जी येणारी किंमत आहे ती कोणाला असाइन होणार आहे, जेला असाइन होणार आहे. आणि मग आय आणि जेची किंमत ह्यांची बेरीज झाल्यानंतर ती समला असाइन होणार आहे आणि सममध्ये आलेली जी काही किंमत असेल ती आपण रिटर्न स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण काय करणार आहोत, रिटर्न करणार आहोत. ओके,
तर या ठिकाणी बघा आपण काय करतोय, ॲड ए कॉमा बी. तर या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली काय होणार आहे, रिझल्ट या ठिकाणी समचा रिटर्न केला जाणार आहे. पण आपल्याला आणखीन जर युजरला व्यवस्थितरित्या फॉर्मॅटिंग करून द्यायचं असेल तर राईट लाईन स्टेटमेंटचा आपण आधार घेतलेला आहे. आणि राईट लाईन स्टेटमेंटमध्ये आपण काय केलेलं आहे, ॲडिशन इज इक्वल्स टू आणि मग त्याच्यानंतर ॲड या फंक्शनला कॉल करून आपण ए आणि बी पास केला असता तिथून जी काही व्हॅल्यू रिटर्न होणार आहे, म्हणजे ह्या मेथडमधून किंवा ह्या फंक्शनमधून जी काही व्हॅल्यू रिटर्न होणार आहे ती डायरेक्टली या ठिकाणी रिटर्न केली जाईल. आणि रिटर्न केलेली जी काही व्हॅल्यू असेल ती या फॉर्मॅटेड स्ट्रिंग सोबत काय केली जाईल, अटॅच केली जाईल. ओके, सो फंक्शन जे आहे ते आपण एंड फंक्शन या स्टेटमेंटच्या सहाय्याने पूर्ण करतो. सो अशा पद्धतीनं आपण सिंपल फंक्शन आणि पॅरामीटराइज्ड फंक्शन या ठिकाणी आपण तयार करून पाहिलेलं आहे. चला तर मग या प्रोग्रामचं आपण आता टेस्टिंग करूया. तर प्रोग्राम रन केल्यानंतर आपल्याला सिम्पली या ठिकाणी नॉर्मल जे फंक्शन आहे, सिंपल फंक्शन जे आहे की याच्यामध्ये आपण दिस इज अ सिंपल फंक्शन हे स्टेटमेंट काय करत आहे, राईट लाईन स्टेटमेंटच्या साईडने राईट करत आहोत. तर हे जे काही स्टेटमेंट आहे ते कुणाच्या आतमध्ये आहे, शो या फंक्शनच्या आतमध्ये. आणि शो हे फंक्शन सगळ्यात अगोदर कॉल केल्यामुळे आपल्याला स्क्रीनवरती दिस इज सिंपल फंक्शन हे स्टेटमेंट राईट झालेलं पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला कोणतं राईट लाईन स्टेटमेंट रन झालेलं पाहायला मिळते, एंटर द 2 नंबर्स. तर या ठिकाणी आपण काय करतोय की 2 नंबर्स या ठिकाणी आपण पास करतोय, 10 and 60. ओके, सो एंटर केलेले 2 नंबर जे ते रेस्पेक्टिव्हली ए आणि बी मध्ये स्टोअर होणार आहे. आणि मग एंटर प्रेस केला असता आपणाला या ठिकाणी ॲडिशन काय होणार आहे, मिळणार आहे. कशी ॲडिशन मिळते आहे ते पहा. सो कन्सोल डॉट राईट लाईनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ॲडिशन या फॉर्मॅटेड स्ट्रिंगच्या समोर आपण ॲड ही मेथड किंवा ॲड हे फंक्शन कॉल केल्यामुळे या स्टेटमेंटच्या सहाय्याने जी काही व्हॅल्यू रिटर्न होणार आहे ती रिटर्न केलेली व्हॅल्यू या ठिकाणी काय होणार आहे, या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट होणार आहे. जर आपण हे कॉलिंग जे आहे ते आपण ह्या राईट लाईन स्टेटमेंटच्या आतमध्ये लिहिलं असतं तर आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट प्रिंट झालेला पाहायला मिळाला असता. व्हॅल्यू रिटर्न झालेली आहे पण प्रिंटिंग स्टेटमेंटचा आधार न घेतल्यामुळे या ठिकाणी ते प्रिंटिंग होणार नाही आहे. तर आता आपण या ठिकाणी राईट लाईन स्टेटमेंटचा वापर करूया आणि मग आपण आउटपुट चेक करूया. ओके, सो सर्वप्रथम आपण आउटपुट क्लोज करूया, जेणेकरून आपण मगाशी जे आपण म्हटलेलं आहोत की सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी ॲडच्या सहाय्याने व्हॅल्यू काय होणार आहे, अवेलेबल होणार आहे की जी रिटर्न स्टेटमेंटच्या सहाय्याने मिळणार आहे. तर पुन्हा आपण या ठिकाणी प्रोग्राम रन करतोय. सो 30 अँड देन नेक्स्ट व्हॅल्यू आपण 50 अशा एंटर केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते 30, 50 अँड देन 80. तर आपण या ठिकाणी फॉर्मॅटिंग न केल्यामुळे किंवा फॉर्मॅटिंग टेक्स्टचा वापर न केल्यामुळे एक्झॅक्टली 80 काय ते आपल्याला कळत नाही आहे, बरोबर आहे ना. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा की आपण नेक्स्ट राईट लाईन स्टेटमेंट रेफर करतो की याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन इज इक्वल्स टू, मग त्याच्यानंतर आपण फंक्शन जे आहे ते कॉल केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ए आणि बीची जी काही किंमत आहे ती यांची बेरीज होऊन या ठिकाणीच फंक्शनचं जे काही व्हॅल्यू आहे ती रिटर्न होईल आणि ती रिटर्न झालेली व्हॅल्यू या रिझल्टसोबत अटॅच होईल आणि मग आपल्याला एक फायनल चांगला मेसेज युजरला अंडरस्टँड होण्यासारखा या ठिकाणी पाहायला मिळेल. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोग्राम निश्चित समजला असेल. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.